पोलीस संरक्षण बाजूला ठेवून गजानन चौकात या असं आव्हान देणाऱ्या माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांना माजी खासदार रणजित नाईक निंबाळकरांनी उत्तर दिले। आव्हान दिलेल्या गजानन चौकात आणि रामराजे नाईकांच्या निवासस्थानाबाहेर रणजित नाईक निंबाळकरांनी कोणतेही पोलीस संरक्षण न घेता बुलेटवरून फेरफटका मारला। नुसतं आव्हान देऊन चालत नाही, आव्हान स्वीकारल्यानंतर आव्हान देणाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष यावं लागतं, अशा शब्दांमध्ये रणजित नाईक निंबाळकरांनी रामराजेंना आव्हानाला प्रत्युत्तर दिलंय। त्याच्यात हिम्मत नाही हो, त्याला म्हणावं ते पोलीस संरक्षण बाजूला काढ की मग बघू ना लोक काय करतात। अहो कशाचं राजकारण, पोलीस चौकीचं राजकारण करते तुम्ही, काय त्याला घाबरतात? लिंबोऱ्याचे कुठे तू होताच ना रे, त्याला धरला होता तेव्हा लिंबोऱ्यात या गावाने एकट्याने नडले होते, सगळं गावच त्याच्या अंगावर गेलं होतं। कुठलंही तर पोलीस संरक्षण नाही, काय नाही काय। आणि मी त्यांनाही सांगितलं की काय मला एकदा गोळ्या घालायच्यात, काय घालायच्यात, एकदा ते काय तुमच्या मनात येते ते करून दाखवा ना। तुमची इच्छा पूर्ण करण्याकरता मी विदाउट संरक्षण या ठिकाणी आलेलो आहे। आज महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या शेजारी मी बसलेलो आहे। तुमची इच्छा अनेक वेळा पूर्ण केली विदाउट संरक्षण पूर्ण करण्याची। एकदा तरी आपण आपली मर्दुनकी दाखवा, नुसतं आव्हान देऊन चालत नाही। आव्हान स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी यावंही लागतं। तुमच्यात हिंमत होती तर तुम्ही आलं पाहिजे होतं। आज 10 वाजून गेलेले।